नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे जे होते ते चांगल्यासाठीच. एका गावामध्ये एक राजा राज्य करीत होता. एके दिवशी राजा, सेनापती आणि 2-3 शिपाई शिकारीसाठी जंगलात गेले होते. शिकार करत असताना राजाच्या हातावरती तलवार पडली आणि राजाचा अंगठा तुटून बाजूला पडला. राजाला भयंकर वेदना होत होत्या. शिपायांनी तेथील झाडपाला आणून त्याच्या अंगठ्यावरती चोळला आणि सगळेजण घोड्यावरती बसून वापस निघाले. वापस येत असताना सेनापती म्हणाला, जे होते ते चांगल्यासाठीच. हे वाक्य ऐकून राजाला खूप राग आला. माझा अंगठा तुटला आणि हा म्हणतोय की जे होते ते चांगल्यासाठीच. राजवाड्यात पोचल्याबरोबर अगोदर सेनापतीला तुरुंगात टाका अशी आज्ञा राजाने केली. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीला तुरुंगात टाकले गेले. पुन्हा काही दिवसानंतर राजा एकटाच जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. जंगलाच्या त्या भागामध्ये अतिशय क्रूर असे आदिवासी लोक राहत होते आणि त्या दिवशी त्या आदिवासी लोकांना त्यांच्या देवाला मनुष्य बळी द्यायचा होता. तितक्यात त्यांना राजा तिथे शिकारीसाठी आलेला दिसला. आदिवासी लोकांनी राजाला पकडले आणि त्या देवासमोर घेऊन गेले. राजाला बळी देण्यासाठी सगळी तयारी झाली. परंतु आदिवासी लोकांमध्ये एक नियम होता की जो मनुष्य बळी द्यायचा आहे त्याच्या अंगावरती एकही जखम नसली पाहिजे. आणि राजाचा अंगठा तुटलेला त्यांना दिसला. मग त्या आदिवासी लोकांनी राजाला तेथून सोडून दिले. राजा आनंदाने राजवाड्यात पोचला आणि राजाने शिपायांना आज्ञा केली की सेनापतीला ताबडतोब तुरुंगातून सुटका करा. सेनापतीची तुरुंगातून सुटका करून राजासमोर हजर केले गेले. राजा म्हणाला, तू म्हणला होतास ते खरेच झाले. जे होते ते चांगल्यासाठी. आज माझा अंगठा जर असता तर आदिवासी लोकांनी माझा बळी दिला असता. म्हणून माझ्या जीवनात जे झाले ते चांगलेच झाले. परंतु एक गोष्ट सांग, तुला जेलमध्ये टाकले त्या बदल्यात तुझे काय चांगले झाले? सेनापती म्हणाला, राजेसाहेब, आपण शिकारीला जाताना मला दरवेळी सोबत घेऊन जाता. तसेच तुम्ही आजही मला सोबत घेऊन गेला असता आणि आदिवासी लोकांनी तुम्हाला अंगठा नाही म्हणून तुमची सुटका केली असती आणि माझा बळी गेला असता. त्यामुळे तुम्ही मला तुरुंगात टाकल्यामुळे मी वाचलो. म्हणून मित्रांनो, देव जे करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो असे गृहीत धरून आपले आयुष्य काढावे. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.